मैत्रिणींनो, जरा विचार करा. आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे? पैसा, नातेसंबंध किंवा घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण करणे? नाही. तर वेळ सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. आपण स्त्रिया काय करतो तर घर, कुटुंब, मुले आणि नातेसंबंधामध्ये रात्रंदिवस इतके व्यस्त असतो की आपल्याला स्वतःसाठी वेळच नाही असं वाटतं. पण सत्य हे आहे की आपल्याकडे वेळ आहे. आपण फक्त त्याला ओळखत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला थोडा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा आपण मोबाईलवरती स्क्रोल करू लागतो किंवा फक्त उद्यापासून सुरू करेल असा विचार करत राहतो. पण उद्या कधीच येणार नाही. माहितीये ना तुम्हाला? स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुमचे भविष्य तुमच्या आजच्या कृतीवर अवलंबून आहे. तुम्ही आज आता काय करता त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर मैत्रिणींनो, जर आपण आपल्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर करायला शिकलो, तर आपलं जीवन, आपला आत्मविश्वास आणि आपली ओळख सुद्धा सर्व काही बदलू शकते. आज मी तुमच्यासोबत असं काही 20 पॉइंट शेअर करणार आहेत, ज्याची सुरुवात तुम्ही आजपासून केली, तर येत्या वर्षभरात तुम्हाला तुमचा अभिमान वाटेल. नंबर 1, दररोज 10 मिनिटे ध्यान करा. मैत्रिणींनो, दिवसभर धावपळ करून आपलं मन थकून जातं. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुले, स्वयंपाकघर आणि काम सांभाळताना आपण स्वतःलाच विसरतो. परंतु जर तुम्ही दररोज फक्त 10 मिनिटे डोळे बंद करून ध्यान केलं, तर तुमचे मन शांत होईल, तणाव कमी होऊ लागेल आणि तुम्हाला आतून स्वतःबद्दल चांगले वाटेल, प्रबळ वाटेल. ज्याप्रमाणे भांडी घाण झाली की धुवावी लागतात, त्याचप्रमाणे दिवसभराच्या समस्यांमुळे, थकवामुळे आपले मनही घाण होते आणि ते स्वच्छ करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ध्यान आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं वाचन करणं. मैत्रिणींनो, पॉइंट नंबर 2, जेव्हा केव्हा तुम्हाला थकवा जाणवतो, कमीपणा जाणवतो किंवा मला वाटतं की मी आता ते करू शकत नाही, त्यावेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार वाचा. त्यांचे शब्द हे केवळ पुस्तकातील शब्द नसून आतील धैर्य जागृत करणारे अग्नी आहेत. विवेकानंदजी म्हणायचे की उठा, जागे व्हा, ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. एवढ्या लहान वयात त्यांनी भारताची ताकद साऱ्या जगाला दाखवली असेल, तर कल्पना करा, आपण आपली छोटी स्वप्ने का पूर्ण करू शकत नाही? नंबर 3, तुमची स्वतःची डायरी लिहा. मैत्रिणींनो, आम्हा बायकांना खूप भावना, फिलिंग्स असतात. घराची चिंता असते, मुलांचं शिक्षण कसं होईल किंवा नात्यातील प्रेम, मनातील भावना. पण आपण अनेकदा त्यांना लपवतो. जर तुम्ही रोज 5 मिनिटे डायरी लिहिली, तर तुमचा दिवस कसा गेला, आपण काय चांगलं काम केलं, तुम्हाला कशाचा अभिमान आहे, कोणाला सुधारण्याची गरज आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःचा आरसा मिळेल. हळूहळू तुम्ही स्वतःला चांगले समजू लागाल आणि जेव्हा एखादी स्त्री स्वतःला समजून घेते, तेव्हा तिला कोणीही रोखू शकत नाही. नंबर 4, दीर्घ श्वास घ्या. हो, मैत्रिणींनो, हे खूप सोपे आणि प्रभावी आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप तणाव वाटतं, चिंता वाटते, तेव्हा तुमचे डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. नाकातून आत श्वास घ्या आणि हळूहळू तोंडातून बाहेर सोडा. तुम्हाला लगेच हलके आणि सकारात्मक वाटेल. या सवयीमुळेच शरीर नाही तर मनही निरोगी राहील. नंबर 5, नवीन काहीतरी शिका. काहीतरी नवीन. मैत्रिणींनो, घर सांभाळणं हेही मोठं कौशल्यच आहे. पण या व्यतिरिक्त आपण आपल्या मोकळ्या वेळेमध्ये काहीतरी नवीन शिकलं तर आपली एक ओळख निर्माण होईल. आपण आणखी वाढू शकू. जसे की कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे, शिवणकाम, भरतकाम, स्वयंपाकाच्या नवीन पद्धती किंवा सार्वजनिक बोलण्याच्या माध्यमातून ऑनलाईन काम. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, जेव्हा एखादी स्त्री नवीन काहीतरी नवीन कौशल्य शिकते, तेव्हा तिची मुले देखील तिच्याकडून प्रेरणा घेतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचा आत्मविश्वास दुप्पट वाढतो. नंबर 6, नेहमी निदान 10 पानांचे पुस्तक 6 दिवसात तरी वाचा. मैत्रिणींनो, पुस्तक हे आपले चांगले मित्र आहेत. ते आपल्याला समजून घेतात, शिकवतात, कुठल्याही प्रकारचे समर्थन न करता. जर तुम्ही रोज एका चांगल्या पुस्तकाची फक्त 10 पाने वाचली, तर तुमची विचारसरणी बदलते,
पुस्तके आपल्याला या जगाची सफर घडवतात. ज्यांना आपण कधीही भेटू शकत नाही अशा लोकांशी आपली ओळख करून देतात. एखादे मोटिवेशनल पुस्तक वाचले तर हिंमत वाढते. जर तुम्ही स्वयंपाकाचे पुस्तक वाचले तर तुमच्या जेवणाची चव वाढेल. तेव्हा मैत्रिणींनो, रोज 10 पाने वाचण्याची सवय तुम्ही स्वतःला लावून घ्या. नंबर 7, सकाळी लवकर उठा. आता हा मुद्दा किंवा ही सवय आपल्या सर्वांच्याच हृदयाला भिडते. कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर आपल्या सगळ्या बायकांना सकाळी लवकर उठणे अवघड नाहीये. पण जागे होताच आपण इकडे तिकडे पळू लागतो. पण जर तुम्ही सकाळी स्वतःसाठी 30 मिनिटे काढलीत तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. सकाळची वेळ शांततेने भरलेली असते. त्यावेळी मन सर्वात तेज असतं. आपलं मन शांत असतं. मन स्वच्छ असतं. तर ही सकाळ ही केवळ शरीराला जागृत करण्याची वेळ नाही, तर मन आणि आत्मा जागृत करण्याची वेळ आहे. तेव्हा फक्त इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठीही सकाळी लवकर उठा. नंबर 8, सोशल मीडियाचा वापर कमी करायचा. ते पाहण्याचा वेळ कमी करा. मैत्रिणींनो, समजा तुमच्याकडे रोज 2 तास आहेत. 2 तास मोकळा वेळ आहे. त्यातही 1.5 तास मोबाईल स्क्रोल करण्यात घालवला तर तुमच्याकडे काय उरते? सोशल मीडियाचं जग हे कलरफुल आहे, पण ते खरं नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर कमी वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि तेवढाच वेळ स्वतःची वाढ, सेल्फ केअर किंवा कुटुंब, नवीन कौशल्यांमध्ये घालवा. लक्षात ठेवा, जेवढा वेळ तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस पाहण्यामध्ये, इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती घालवता, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःवर घालवलात तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. हो. नंबर 9, दररोज चालणे किंवा व्यायाम करणे. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना आपण अनेकदा आपले आरोग्य आपण विसरून जातो किंवा ते लक्षात राहत नाही. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही निरोगी नसाल तर तुमचे संपूर्ण कुटुंब देखील आनंदी होणार नाही. दररोज कमीत कमी किमान 20 ते 30 मिनिटे चाला, योगा करा किंवा हलका व्यायाम करा. किमान 5 मिनिटं तरी. यामुळे शरीर तंदुरुस्त तर राहतेच, शिवाय तुमचा मूडही सुधारेल. आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे आणि ती आपण रोज थोडी करून गुंतवणूक करूनच ती मिळवू शकतो. नंबर 10, एखाद्याला मदत करणे. मदत केल्याने आपलं हृदय, मन हलकं होतं आणि आत्मा सुद्धा शांत होतो. तुम्ही एखाद्याला रस्ता दाखवा, गरीबाला अन्नदान करा, दुःखी माणसाला धीर द्या. हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपले हृदय मोठे करण्याचे मदत करतात. आपल्या स्त्रियांमध्ये मनापासून देण्याची शक्ती आहे. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळते, छोटीशी मदत झाली तरी मदत करा. लक्षात ठेवा, जे दिलं जातं ते परत आपल्याला दुप्पट मिळतं. नंबर 11, दररोज एक नवीन शब्द शिका. तुम्ही कधी हे लक्षात घेतलं आहे का, की तुम्ही जेव्हा कोणाचं बोलणं ऐकता तेव्हा तुम्हाला छान वाटतं. तर किती छान आणि स्पष्टपणे बोलतोय हा, असं आपल्याला वाटतं. तर हा सर्व त्यांच्या शब्दसंग्रहाचा चमत्कार आहे. जर तुम्ही दररोज फक्त एक नवीन शब्द शिकलात, मराठी असो वा इंग्रजी, जर तुम्ही तुमच्या बोलण्यात त्याचा वापर केला तर तुमची बोलण्याची भीती, बोलण्याची शैली वाढेल आणि भीती कमी होईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण तुम्ही एक हुशार महिला म्हणून सर्वांसमोर दिसाल. 12, आपले स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवा. आपल्या सर्वांच्या मनात स्वप्ने असतात. मुलांना चांगले शिक्षण देणे, स्वतःसाठी काहीतरी करणे किंवा कुटुंबाला चांगले जीवन देणे. पण जर तुम्ही या स्वप्नांचा नुसता विचार न करता त्यांना तुमच्या मनातील एका स्पष्ट चित्र म्हणून पुन्हा पुन्हा पाहिलं तर ते प्रत्यक्षात येऊ लागतील. समजा तुम्ही स्वतः चांगला व्यवसाय चालवताना किंवा स्टेजवर भाषण देताना किंवा तुमच्या मुलांना यशस्वी होताना पाहत असाल आणि या सवयीला तुम्ही काय बोलायचं आहे, व्हिज्युअलायझेशन. जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने तुमच्या मनात जगायला सुरुवात करता तेव्हा तुमचं मन आणि शरीर एकाच दिशेने काम करू लागतं. तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. नंबर 13, प्रेरणादायी लोकांची चरित्रे वाचा. आता बघा, ज्यांनी अडचणींचा सामना करून यश मिळवलाय त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं.
जसे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, कल्पना चावला, इंदिरा गांधी किंवा तुमच्याच गल्लीतील कोणतीही स्त्री जिने कठीण परिस्थितीतही काहीतरी स्वतःहून साध्य केलं आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या कथा वाचता, तेव्हा तुम्हाला वाटेल की जर ती करू शकते, तर मी का नाही? यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपल्या विचारांची व्याप्ती अधिक व्यापक होते. 14 नंबर 14 शिस्तीचा सराव. तुमच्या आयुष्यात कितीही प्रतिभा असली तरी शिस्त नसेल तर यश मिळणार नाही. शिस्त म्हणजे छोटे छोटे नियम बनवणे आणि त्यांचं पालन करणे. जसे की दररोज एकाच वेळी उठणे, एकाच वेळी खाणे, सोशल मीडिया मर्यादित ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे. बघा, हे लहान गोष्टी आहेत. शिस्त हे स्वातंत्र्य आहे. जेव्हा आपण शिस्त शिकतो तेव्हा आपले सर्व काम सोपे होते. नंबर 15 समोरच्याचं ऐकणं, ते पण काळजीपूर्वक आणि मनापासून ऐकणं. मैत्रिणींनो, आपण एकमेकांना किती समजून घेतो यावर आपलं नातं हे अवलंबून असतं. पण बहुतेकदा काय होतं, समोरची व्यक्ती बोलत असते आणि आपण मध्येच बोलू लागतो. जर तुम्ही खरोखरच एखाद्याचं ऐकत असाल, मग तो तुमचा नवरा असो, मुलगा असो किंवा मित्र असो, तुमचं ते नातं आहे ते अधिक घट्ट होतं. फक्त ऐकून नाही तर मनापासून ऐकण्यासाठी. हे खोल ऐकण्यासारखंच आहे. यामुळे कधी कधी कोणाचं दुःख कमी होतं, कारण कोणीतरी त्यांचं मनापासून ऐकलेलं असतं. त्यामुळे समोरच्याचं मनापासून ऐकण्याची सवय लावून घ्या. नंबर 16 शांत राहणं, मौन, त्याचा सराव करा. गप्प राहण्याची सवय. मैत्रिणींनो, कधी कधी गरज नसतानाही आपण विनाकारण बोलणे बंद केलं पाहिजे आणि थोडा वेळ शांत राहायला शिकायला पाहिजे. शांत राहणे म्हणजे राग दाबणे असं नव्हे, तर मनाला शांती देणे. कारण काय, जेव्हा आपण गप्प बसतो ना, तेव्हा आपल्याला आपल्यातील आवाज जो आहे ना, तो ऐकायला येतो. ही सवय तुम्हाला सकारात्मक बनवेल आणि अनावश्यक भांडणे किंवा वादविवाद आहेत त्याच्यापासून तुम्हाला दूर ठेवेल. त्यामुळे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. नंबर 17 दररोज एका भीतीचा पराभव करा. मैत्रिणींनो, आपण अनेक छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो. एकटे बाहेर जायला घाबरतो, नवीन काहीतरी काम सुरू करण्यासाठी घाबरतो किंवा इतरांसमोर बोलण्यासाठी पण घाबरत असतो. पण जर तुम्ही रोज छोट्या छोट्या भीतींवर विजय मिळवण्यास सुरुवात केली, तर हळूहळू तुम्ही निर्भय आणि आत्मविश्वासी व्हाल. लक्षात ठेवा, भीतीपूर्वी विजय असतो. आज छोट्याशा भीतीचा पराभव केला तर उद्या मोठा विजय आपोआपच तुमच्या पायांचे चुंबन घेईल. नंबर 18 निसर्गासोबत वेळ घालवणे. जेव्हा जेव्हा तुम्हाला मन ओझं वाटत असेल, तेव्हा झाडे, आकाश किंवा मोकळ्या वातावरणात थोडा तरी वेळ घालवा. यामुळे तुमचं मन शांत होईल आणि तुमच्यात नवीन सर्जनशीलता जागृत होईल. निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे. सकाळी थंड वाऱ्याची झुळक, पक्ष्यांचा आवाज किंवा झाडांना पाणी देणे, या सर्व गोष्टी आपल्याला सकारात्मक ऊर्जेने भरून देतात. नंबर 19 तुमच्या आवडीवर काम करणे. कुटुंबाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे, पण तुमची स्वप्ने पूर्ण करणे तितकेच महत्वाचं आहे. तुम्हाला लेखन, गाणे, चित्रकला किंवा नवीन पाककृती, स्वयंपाक आवडत असेल, तयार करणे आवडत असेल, तर तुमची आवड कितीही असली, मोठी असली, छोटी असली, तरी त्यासाठी वेळ नक्कीच द्या. लक्षात ठेवा, ही एकमेव गोष्ट आहे जी थकलेल्या स्त्रीला देखील ऊर्जेने भरते. तेव्हा मैत्रिणीनो, तुमचे छंद दाबू नका, ते जगणे सुरू करा. नंबर 20 कृतज्ञता, आभार व्यक्त करणे. आभार माना. मैत्रिणीनो, आभार दिवसाचा शेवट करणे सर्वात सुंदर सवय आहे. झोपण्यापूर्वी देवाचे आभार माना. देवा, तू मला एक कुटुंब दिलंयस, चांगले अन्न, माझ्या डोक्यावर छप्पर दिलंयस आणि आजचा दिवस मला दिलायस. जेव्हा आपण कृतज्ञ होतो, तेव्हा आपला आत्मा हलका होतो आणि पुढचा दिवस चांगला जातो. कृतज्ञता, आभार मानणे माणसाला समाधानी बनवते आणि हा खरा आनंद आहे. तर मैत्रिणींनो, या 20 सवयी होत्या ज्या लहान वाटतात, पण त्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंबल्या, आयुष्यात तुम्ही केल्या, तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो पुढे जातो. आजपासूनच ठरवा की माझा मोकळा वेळ
माझ्या यशाची गुरुकिल्ली बनेल। जर या गोष्टी तुमच्या हृदयाला भिडल्या असतील तर कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून सुरुवात करत आहे। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर करायला शिकता येईल। मैत्रिणींनो, तुमचा प्रत्येक क्षण अनमोल आहे, वेळ वाया घालवू नका, त्यात गुंतवणूक करा। भेटूया पुढच्या अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। नमस्कार, धन्यवाद।